नमस्कार सर्वांना, कसे आहात? मजेत ना? चला या जेवण करायला. मी उपमा केला होता. म्हटलं चला आज उपमा खाऊया आणि खाता खाता तुमच्याशी बोलूया. मग ऑनलाईन कोण कोण क्लासेसला येणार आहे? त्यामध्ये मी चटण्या शिकवणार आहे प्रत्येकाला. मोमो शिकवणार आहे. कोणत्या मोमोला कोणती चटणी जाते तेही शिकवणार आहे ऑनलाईनला. तर मला सांगा, ऑनलाईन क्लासेसला कोण कोण येणार आहे? मला मेसेज करायचा आहे, DM करायचं आहे की मी ऑनलाईन क्लासेसला जॉईन होणार आहे. आणि काही माहिती हवी असेल तर तसेही सांगा. काय काय शिकायचं, त्यात कोणत्या कोणत्या पिठाचे मोमो शिकायचे ते पण सांगा. आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचशा अशा व्हरायटी आहे की तुम्ही सत्तू पाहिला असेल. सड्डू तो पण शिकवला जातो, जो जंगलात पहाडीमध्ये खाल्ला जातो. पहाडी लोक काम करायचे, त्याच्यामध्ये ते खायचे, तर तोही शिकवणार आहे मी. आणि बरेचसे प्रकार आहे त्याच्यामध्ये की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता काय काय करू शकता ते सुद्धा काउन्सिलिंग करते मी. आणि ते सुद्धा सांगते की तुम्ही सुरुवात कशी केली पाहिजे. मी म्हणणार नाही लाख रुपये टाका, 50,000 टाका, 25 टाका असं म्हणणार नाही, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही ती सुद्धा काउन्सिलिंग घेऊ शकता फ्री. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण ऑनलाईन क्लासेस 1 रुपयामध्ये जॉईन केलं होतं. बरेचशांनी घेतले माझ्याकडनं ऑनलाईन त्यांचा ग्रुप वेगळा असतो ऑनलाईन क्लासेस घ्यायला. याच्यावर नुसता व्हिडिओ टाकायचा म्हणजे हे वेगळं आहे. क्लासेसचं वेगळं असतं व्हिडिओ आणि हे वेगळं आहे. यूट्यूबला याच्यात क्लासेसचं नाही आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायतचे क्लासेस ज्यावेळेस मी घेतले होते त्या ग्रुपच्या लेडीज आहेत. 700, 800, 500 असे ग्रुप आहेत. आणि ते टाकले पण आहे मी नॉर्मली याच्यामध्ये, की ज्यांना सर्टिफिकेट देताना आहे किंवा त्यांचं काउन्सिलिंग करताना आहे. असे 1-2 व्हिडिओ आहे यूट्यूबला आय थिंक, आणि तुम्ही चेक करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांना ऑनलाईन हे क्लासेस करायचे त्यांनी फक्त 10 रुपये भरायचे. किती? हो, बरोबर ऐकलं तुम्ही, फक्त 10 रुपये भरायचे. बाकी तुम्हाला फी द्यायची गरज नाही शिकवायला. आणि सर्टिफिकेटसाठी मला प्रत्येकाने ॲड्रेस द्यायचा आहे. मी ऑनलाईनच पाठवणार. जे काही तुम्हाला ऑनलाईन तुमच्यापर्यंत सर्टिफिकेट येणार माझं, ते ऑनलाईनचे पैसे तुम्हीच द्यायचे आहे. की तुमची आता कोण पुण्यातच असेल की कोणी कोल्हापूरला असेल, कोणी बऱ्याचशा यूट्यूबला लांब राहतात, तर त्यांनी शिकल्यानंतर कोर्स झाल्यानंतर डन केल्यावर मी तुम्हाला शिकवण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत हे सगळं सांगणार आहे ABCDपर्यंत. आणि झेडला जेव्हा तुम्ही येतात त्या टायमाला सर्टिफिकेट वाटप होतं. आणि वाटप झाल्यावर त्या सर्टिफिकेटचे पैसे तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहे. स्वतः भरावं कसे लागणार आहे की जे सर्व्हिस चार्ज लागेल तुमच्या घरापर्यंत, म्हणजे सर्टिफिकेटचे पैसे नाही द्यायचे मला, सर्व्हिस चार्ज तुमच्या घरापर्यंत यायला, तर त्याचे पैसे तुम्हाला द्यावं लागणार आहे. कुरिअरचा चार्ज मी देणार नाही, कारण मी फक्त 10 रुपयात तुम्हाला शिकवते, काउन्सिलिंग करते, चटण्या शिकवणार आहे, मोमो शिकवणार आहे, विथ सर्टिफिकेट देणार आहे. ठीक आहे? याच्यावर तुमचा पर्याय काय आहे किंवा तुमच्या त्रुट्या काय आहे की तुमचे विचार काय आहे ते मला नक्की सांगा. ठीक आहे? ओके, बाय बाय.